नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2A यातील क्वेश्चन नंबर 19 शो दॅट हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फॉर एनी मॅट्रिक्स. हे एक मॅट्रिक्स आहे 3x3 ऑर्डरचं, कोणतंही मॅट्रिक्स 3x3 ऑर्डरचं. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एलिमेंट कोफॅक्टर, परंतु त्यांची पोझिशन कशी आहे आपण समजून घेऊ. सोल्युशन हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं आहे A इक्वल टू AIJ आणि ऑर्डर 3x3 आहे, म्हणजे 3x3 ऑर्डरचं मॅट्रिक्स आहे. वेगवेगळी पोझिशन आहे प्रत्येक एलिमेंटची आणि एलिमेंट पण वेगवेगळे आहेत. तर येथे लेट करू आपण. याचा अर्थ काय होईल, जर हे मॅट्रिक्स आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार. 3x3 पाहिजे. A11 A12 हे आपण सर्व यापूर्वी पाहिलेलं आहे. येथे 21 येथे 22 A23 येथे 31 थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम याप्रमाणे. बरोबर आहे. याचाच अर्थ असा होतो. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. A11 म्हणजे हा एलिमेंट आणि A21 हे कॅपिटल ए आहे, हा स्मॉल ए आहे. स्मॉल ए म्हणजे एलिमेंट आहे, कॅपिटल ए म्हणजे कोफॅक्टर. 21 म्हणजे या एलिमेंटचा कोफॅक्टर आणि हा एलिमेंट दोघांचा मल्टिप्लिकेशन, हा एलिमेंट आणि याचा कोफॅक्टर या दोघांचा मल्टिप्लिकेशन, हा एलिमेंट याचा कोफॅक्टर या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि सर्वांची ॲडिशन जर केली आपण, एलिमेंट याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट प्लस याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट आणि याचा कोफॅक्टर याप्रमाणे जर अरेंजमेंट केली तर इक्वल टू 0 येते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. A11 A12 आणि A13 हे एलिमेंट आहेत. बरोबर आहे. आता आपल्याला फाइंड आउट करावं लागेल A21 A22 आणि A23 म्हणजे या एलिमेंटचे कोफॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. या एलिमेंटचा कोफॅक्टर, या एलिमेंटचा कोफॅक्टर आणि या एलिमेंटचा कोफॅक्टर. LHS इक्वल टू याप्रमाणे LHS आहे 11 A21 प्लस A12 A22 प्लस A13 आणि A23 ही LHS आहे. सॉल्व करत करत आपल्याला 0 दाखवायचा आहे. इक्वल टू हा एलिमेंट A11 ॲज इट इज. याचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे या एलिमेंटचा, कारण पोझिशन काय आहे 21 म्हणजे या एलिमेंटचा कोफॅक्टर आपण कसा फाइंड आउट करतो. कोफॅक्टरचा फॉर्म्युला कसा आहे, -1चा पॉवर रो प्लस कॉलम. येथे रो प्लस कॉलम 2 + 1 होईल आणि इंटू त्याला मल्टिप्लाय करणार आपण मायनरने, याचा मायनर 21 बरोबर आहे. प्लस हा एलिमेंट ॲज इट इज, या एलिमेंटचा कोफॅक्टर म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 2 आणि मायनर हाच मायनर 2 प्लस A13 हा एलिमेंट आणि कोफॅक्टर. आता कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे या एलिमेंटचा, म्हणजे -1चा पॉवर येथे मल्टिप्लिकेशन आहे रो प्लस कॉलम 2 + 3 आणि मल्टिप्लाय करणार मायनरने, मायनर 2 3 या पोझिशनचा मायनर. याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे आपण. आता इक्वल टू A11 ॲज इट इज, -1चा पॉवर 2 + 1 3 होईल. बरोबर आहे. 2 + 1 3 आणि मायनर A21 या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा आहे. हा रो घेणार नाही आणि हा कॉलम घेणार नाही, राहतील हे वरचे 2 एलिमेंट आणि खालचे 2 एलिमेंट. बरोबर आहे. म्हणजे डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. M21 कसा फाइंड आउट करणार आपण, A12 याचं डिटर्मिनंट आणि A13 येथे A32 आणि A33 A12 हा एलिमेंट या रोमध्ये आहे, हे एलिमेंट घेणार नाही आणि हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, हे एलिमेंट घेणार नाही, राहतील हे 2 एलिमेंट आणि हे 2 एलिमेंट त्याचं डिटर्मिनंट. प्लस A12 -1चा पॉवर 4 होईल इंटू -1चा पॉवर 4 M22. आता या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा आहे, कारण पोझिशन 2 आहे. 2 म्हणजे डिटर्मिनंट घ्यावे लागेल आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ हा
कॉलम घेणार नाही, हा रो घेणार नाही. म्हणजे A11 A13 A11 A13 येथे A31 आणि येथे A33. बरोबर आहे. मायनर कसे फाइंड आउट करतात हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आणि हे प्लस हा एलिमेंट A13 -1चा पॉवर 2 + 3 5 आणि M23 23 म्हणजे हा कॉलम घेणार नाही आणि हा रो घेणार नाही आपण. हे वरचे 2 एलिमेंट खालचे 2 एलिमेंट त्याचं डिटर्मिनंट म्हणजे A11 A12 येथे A31 आणि A32. बरोबर आहे. आता आपण काय करू, इक्वल टू -1चा पॉवर क्यूब आहे. पॉवर कसा ऑड आहे म्हणजे याची व्हॅल्यू फक्त -1 येईल. म्हणजे -1 म्हणजे येथे साईन मायनस येईल. बरोबर आहे. -1चा क्यूब -1 होईल. -1चा क्यूब -1 -1 म्हणजे येथे आपण मायनसने मल्टिप्लाय करणार. -1 लिहिण्याची गरज नाही, फक्त मायनस साईन घेणार आपण म्हणजे A11. बरोबर आहे. आता हे लिहिण्याची गरज नाही कारण त्याची व्हॅल्यू -1 -1 म्हणजे मायनस लिहिलं आपण. आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन A12 आणि A33 याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. या क्रॉस मल्टिप्लिकेशनमधून या मल्टिप्लिकेशनमधून हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार आपण. -A13 आणि A32. बरोबर आहे. इथे ब्रॅकेट केला, हे साईन कॅन्सल होऊन जाईल. -1चा पॉवर इवन आहे म्हणजे पॉवर कसा आहे इवन आहे. इवन असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. -1चा पॉवर इवन आहे म्हणजे व्हॅल्यू 1 म्हणजे हे आता याची व्हॅल्यू 1 येणार आहे. 1ने मल्टिप्लाय केलं तर हेच येईल प्लस A12. हे लिहिण्याची गरज नाही. बरोबर आहे. ऑड असेल तर फक्त मायनस साईन येणार आहे आणि इवन पॉवर असेल तर लिहिण्याची गरज नाही. आता ही व्हॅल्यू A13 आणि A33. बरोबर आहे. आणि मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन A13 आणि A31. -1ला पॉवर ऑड आहे म्हणजे याची व्हॅल्यू -1 येईल. -1 म्हणजे इथे आपण मायनस लिहिणार प्लस येथे मायनस लिहिणार म्हणजे हे प्लस मायनस येथे मायनस येईल. बरोबर आहे. येथे मायनस येईल. ज्याप्रमाणे येथे मायनस आलेलं आहे त्याप्रमाणे प्लस मायनस आता हे मायनस होईल A13 आणि याची व्हॅल्यू A11 A32 यातून मायनस करणार आपण A12 A31. A11ने मल्टिप्लाय करू, येथे A12ने मल्टिप्लाय करू, येथे A13ने मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल, हे मायनस A11 A12 आणि A13 A33. बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन हे मायनस आणि हे मायनस आता प्लस होईल. येथे या टर्मने मल्टिप्लाय करणार A11 A13 आणि A32 प्लस आहे. A12ने मल्टिप्लाय करू A12 A13 आणि A33 हे प्लस मायनस येथे मायनस येईल A12. या टर्मने मल्टिप्लाय करत आहोत या ब्रॅकेटला, या टर्मने या ब्रॅकेटला आणि या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत आहोत. आधी हा नंबर लिहा A12 नंतर A13 आणि नंतर A31. मायनसने आता मल्टिप्लाय करणार -A13 -A13ने मल्टिप्लाय करू A11 A32 हे मायनस मायनस प्लस होईल A13 A12 आणि A31. बरोबर आहे. फक्त आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. पहा काय कॅन्सल होईल का, सर्वच टर्म कॅन्सल झाल्या पाहिजेत तरच 0 येईल. बरोबर आहे. पहा येथे 11 12 आणि 33 आहे पोझिशन. 11 येथे 12 नाही आहे. 11 12 33 म्हणजे ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन आहे फक्त टर्म मागे पुढे आहेत. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. ही प्लसमध्ये आहे ही मायनसमध्ये आहे. हे कॅन्सल होऊन जाईल. आता 11 13 32
11 13 32 मागे पुढे आहे, परंतु ही टर्म आणि ही टर्म 11 13 आणि 32 ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होऊन जाईल. आता राहिल्या या दोन टर्म, ही मायनसमध्ये ही प्लसमध्ये. 12 13 31 12 13 31 सेम आहेत, साईन अपोजिट आहेत, कॅन्सल. सर्व कॅन्सल झालेलं आहे. इक्वल टू 0 इक्वल टू RHS. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे आपण ब्रॅकेटमध्ये आणि मल्टिप्लाय केलेलं आहे बाहेरच्या टर्मने. पहा येथे पॉवर ऑड असल्यामुळे मायनस साईन येणार आहे, येथे पॉवर इवन असल्यामुळे साईन प्लस झालेला आहे. येथे पण पॉवर ऑड असल्यामुळे साईन मायनस म्हणजे येथे मायनस येईल. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन सेकंड. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सोल्युशन, ए मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे. लेट ए इक्वल टू AIJ. येथे 3/3चं मॅट्रिक्स आहे, म्हणजे A11 A12 A13. येथे 21 22 लक्षात राहण्यासाठी 23. येथे 31 32 आणि 33 थर्ड रो थर्ड कॉलम. आता पहा आपल्याला काय प्रूफ करायचं आहे. हा एलिमेंट आणि याचाच कोफॅक्टर, हा एलिमेंट आणि याचाच कोफॅक्टर, हा एलिमेंट आणि याचाच कोफॅक्टर, त्यांचा मल्टिप्लिकेशन घेऊन आपण सर्वांची ॲडिशन केली तर ती व्हॅल्यू एवढी येते. म्हणजे या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट ती व्हॅल्यू येणार आहे. पहा त्यासाठी आपण काय करू, एलिमेंट आहेत आपल्याकडे A11 A12 आणि A13. आपल्याला काय पाहिजे, कोफॅक्टर पाहिजेत. A11 हे कोफॅक्टर आधी आपण फाइंड आउट करू, किंवा LHS लिहिली तरी चालेल. बरं, A11 या एलिमेंटचा कोफॅक्टर म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम, 1 + 1 हा रो हा कॉलम. मायनरने मल्टिप्लाय करणार, मायनर M11 याचा मायनर म्हणजे काय असेल तो, पहा -1चा पॉवर 2 होईल. याचा मायनर म्हणजे डिटर्मिनंट घेणार आपण, हे डिटर्मिनंट A22 A23 A32 आणि A33. बरोबर आहे. पहा इक्वल टू -1चा पॉवर इवन आहे, म्हणजे याची व्हॅल्यू +1 येणार आहे. +1 म्हणजे व्हॅल्यू हीच येईल. पहा येथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही आहे, कारण आपल्याला इक्वल टू डिटर्मिनंट ए दाखवायचं आहे. असंच राहू देऊ आपण. नंतर A12 ही व्हॅल्यू काढली आपण, ही व्हॅल्यू काढून घेऊ. A12 म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 2 होईल, 1 + 2 आणि मायनरने मल्टिप्लाय करणार, मायनर 1 2. -1चा पॉवर 3 होईल आणि M12 याचा मायनर, या एलिमेंटचा मायनर म्हणजे हा कॉलम नको, हा रो नको. A21 A23 A21 A23 आणि A31 A33. बरोबर आहे. पहा -1ला पॉवर ऑड आहे, म्हणजे ही साईन, हे साईन मायनस येईल. बरोबर आहे. मायनस हे डिटर्मिनंट A31 आणि A33. आता ही व्हॅल्यू काढू A13. सर्व आपण कोफॅक्टर काढून घेत आहोत. -1चा पॉवर 1 + 3 आणि इंटू M13. -1चा पॉवर 4 होईल आणि मायनर 13चा मायनर म्हणजे हा रो नाही आणि हा कॉलम नाही, एवढे 4 एलिमेंट. A21 A22 A31 आणि A32. -1ला पॉवर इवन आहे, म्हणजे व्हॅल्यू +1, म्हणजे हे नाही लिहिलं तरी चालेल, +1ने मल्टिप्लाय केलं तर हेच येईल. A21 A22 A31 आणि A32. बरोबर आहे. पहा LHS घेऊ आपण. देअरफॉर LHS इक्वल टू, LHS काय होईल, A11. एक स्टेप ही लिहून घ्या, LHS अशी लिहून घ्या. नंतर पुढे लिहा
A11ची व्हॅल्यू पुट करू, कॅपिटल A11 कोफॅक्टरची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण असं लिहिणार, या A11 ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू. हे डिटर्मिनंट A22 A23 A32 आणि A33, बरोबर आहे. नंतर हे प्लस A12 आणि A12 याची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, म्हणजे हे मायनस आणि हे प्लस, म्हणजे इथे मायनस लिहू शकतो आपण. मायनस ही व्हॅल्यू पुट करणार, कॅपिटल A12 म्हणजे ही व्हॅल्यू पुट करणार. A23 A31 आणि A33, बरोबर आहे. नंतर हे प्लस A13 आणि डिटर्मिनंट A13चं डिटर्मिनंट आहे याप्रमाणे A21 A22 A31 आणि A32, बरोबर आहे. पहा, सपोज हे मॅट्रिक्स आहे, याचं जर आपण डिटर्मिनंट घेतलं तर काय येईल? हा एलिमेंट प्लस घेणार आपण, हा मायनस आणि हा प्लस, बरोबर आहे. हा एलिमेंट नंतर डिटर्मिनंट एवढं येणार आहे A22 A23, नंतर हा नंबर मायनस होईल, मायनस A12. नंतर या एलिमेंटचा मायनर म्हणजे हे 4 एलिमेंट येतील, ते आलेले आहेत. नंतर हा नंबर प्लस आणि हे 4 एलिमेंट येतील A21 A22, म्हणजे याचं जे डिटर्मिनंट आहे ही व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढं न लिहिता आपण असं लिहू शकतो, इक्वल टू डिटर्मिनंट असंही लिहिता येईल आपल्याला. A11 A12 A13 A21 22 A23 A31 येथे 32 आणि येथे 33, बरोबर आहे. ही व्हॅल्यू म्हणजे याचं डिटर्मिनंट, बरोबर आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, हे जे मॅट्रिक्स आहे EA याचं डिटर्मिनंट या साईडचं, म्हणजे याचं पण डिटर्मिनंट, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ EA इक्वल टू RHS. प्रूफ झालेलं आहे, बरोबर आहे. याचं डिटर्मिनंट हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. A आणि B दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. फाइंड मॅट्रिक्स X सच दॅट XA इक्वल टू B. हे मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. A आणि B हे दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत, तर X मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन पहा, यापूर्वी या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. कन्सिडर आपल्याला दिलेलं आहे XA इक्वल टू B. येथे X आपल्याला मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. A आणि B हे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. येथे X सुरुवातीला आहे, म्हणजे प्री X असेल तर आपण काय करणार, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि जर A आणि B दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले असेल आणि याप्रमाणे असेल AX इक्वल टू B, तर येथे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं असतं, परंतु येथे X आधी आहे, म्हणजे आपण येथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू, म्हणजे आपल्याला X मॅट्रिक्स मिळणार आहे. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर X आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. Aचं मॅट्रिक्स 1 0 1 0 2 3 1 2 1 इक्वल टू Bचं मॅट्रिक्स याप्रमाणे 1 2 3 1 1 5 2 4 7. याला आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला Xची व्हॅल्यू मिळणार आहे. इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, हा एलिमेंट आलेला आहे 1 आहे 0 आहे, तर येथे आता 0 पाहिजे आपल्याला. या रोसाठी C1, या रोसाठी C2 आणि या रोसाठी C3 0 आणण्यासाठी. आता येथे 0 पाहिजे, C3मध्ये चेंज करू. C3मधून C1 मायनस करू, C3 मायनस C1 म्हणजे काय होईल, X C3मध्ये चेंज आहे, C1 C2 ॲज इट इज, C1 आणि C2 ॲज इट इज. यामधून हे मायनस केले, येथे 0 होईल. यामधून हे मायनस केले, येथे 3 होतील. 1 - 1 येथे 0 होईल, बरोबर आहे. इक्वल टू तीच प्रोसेस या साईडला, 1 1 2
C1 आणि C2 ॲज इट इज. 3 - 1 येथे 2 होतील. 5 - 1 येथे 4 होतील. 7 - 2 येथे 5 होतील. C3 - C1 बरोबर आहे. आता हा एलिमेंट आलेला आहे, हा पण आलेला आहे, हा पण आलेला आहे. आता येथे आपल्याला 1 पाहिजे. येथे 1 येण्यासाठी C2ला आपण 2ने डिवाईड करू बरोबर आहे. बाय C2मध्ये चेंज करू. 2ने डिवाईड करायचं म्हणजे 1/2ने मल्टिप्लाय करायचं बरोबर आहे. C2ला 2ने डिवाईड करणार आपण. देअरफॉर x नंतर C2मध्ये चेंज आहे हे ॲज इट इज म्हणजे येथे 0 2ने डिवाईड केलं येथे 1 होईल. 2ने डिवाईड केलं येथे 1 होईल. आणि हे 0 3 आणि 0 ॲज इट इज इक्वल टू. त्याप्रमाणे या साईडला पण C2ला 2ने डिवाईड करू. C1 ॲज इट इज. 2ने डिवाईड केलं तर येथे 1 होईल. 2ने डिवाईड केल्यामुळे येथे 1/2 होतील. 2ने डिवाईड केल्यामुळे 4/2 येथे 2 होतील. आणि 2 4 5 ॲज इट इज. आता काय करता येईल. हा एलिमेंट आलेला आहे, हा आलेला आहे, हा पण आलेला आहे. आता आपल्याला हा एलिमेंट 0 पाहिजे बरोबर आहे. हा एलिमेंट 0 आणायचा आहे. 3च्या ठिकाणी 0 आणायचा आहे. म्हणजे येथे आपण याची ट्रिपल करू. C2ची आपण ट्रिपल करू आणि C3मध्ये मायनस करू. C3मधून C2ची ट्रिपल मायनस करू आपण बरोबर आहे. बाय म्हणजे आपल्याला C3मध्ये चेंज करायचं आहे. C3मध्ये काय करू आपण. C3मधून मायनस करू. C3 मायनस थ्राईस कारण इथे 1 आहे म्हणजे 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 C2 C1 आणि C2 ॲज इट इज. देअरफॉर x C1 आणि C2 ॲज इट इज. 1 0 1 1 0 1 0 1 1 0 1 1. C3 मायनस थ्राईस C2 हे दोन्ही पण 0 आहेत म्हणजे हा 0च होईल. हे 3 - 3 आता 0 होतील बरोबर आहे. हे 0 आहेत. मायनस थ्राईस C2 म्हणजे -3 होईल. हे ऑपरेशन करत आहोत आपण. आणि इक्वल टू C1 C2 ॲज इट इज. 1 1 2 1/2 2 1/2 आणि 2. ऑपरेशन C3 मायनस थ्राईस C2. C3चा एलिमेंट 2 आहे मायनस थ्राईस C2चा एलिमेंट 1 आहे म्हणजे 2 - 3 म्हणजे हे -1 होतील बरोबर आहे. इथे येईल -1. नंतर C3चा एलिमेंट 4 आहे मायनस थ्राईस C2चा एलिमेंट हाफ आहे म्हणजे हे काय होईल 4 - 3/2. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 - 3/2 म्हणजे 5/2 होतील. इथे येईल 5/2 बरोबर आहे. ऑपरेशन हे आहे C3 मायनस थ्राईस C2. C3चा एलिमेंट 5 मायनस 3 आणि C2चा एलिमेंट 2 त्याने मल्टिप्लाय करणार म्हणजे 5 - 6. 5 - 6 म्हणजे काय -1. इथे येईल -1 याप्रमाणे. येथे आपल्याला आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एवढे एलिमेंट आलेले आहेत. येथे 1 पाहिजे आपल्याला. येथे 1 येण्यासाठी C3ला -3ने डिवाईड करू. बाय म्हणजे C3मध्ये चेंज करू आपण. -3ने डिवाईड करायचं आहे म्हणजे 1/-3ने मल्टिप्लाय करू C3ला बरोबर आहे. -3ने डिवाईड करू म्हणजे येथे 1 येईल. याच एलिमेंटने डिवाईड केलं तरच 1 येईल येथे. देअरफॉर x C1 ॲज इट इज. C2 ॲज इट इज. 0 0 कारण 0ला डिवाईड केलं तर 0च येईल परंतु येथे 1 होईल बरोबर आहे. इक्वल टू तीच प्रोसेस या साईडला 1 1 2 फर्स्ट कॉलम ॲज इट इज. सेकंड कॉलम ॲज इट इज. थर्ड कॉलमला -3ने डिवाईड करायचं आहे. पहा -1 आणि -3ने डिवाईड केलं तर हे +1/3 होतील बरोबर आहे. 5/2 आहेत. याला म्हणजे आपण मल्टिप्लाय करत आहोत -1 इंटू 1/-3 1/-3 म्हणजे हे काय होतील 5/-6 होतील -5/6. एलिमेंट -1 त्याला -3ने डिवाईड केलं
-1 आणि -3ने डिवाईड केलं तर हे +1/3 होतील. आता हे एलिमेंट आलेले आहेत, 1 पण आलेला आहे, येथे 0 पाहिजे आपल्याला, म्हणजे C1 C2 C3. तर आता येथे काय करू आपण, यामधून हे मायनस करू आपण, C2 - C3. येथे 0 पाहिजे आपल्याला, इथे नंतर 0 पाहिजे. बाय C2मध्ये चेंज करू, C2च्या एलिमेंटमध्ये मायनस करू C3चा एलिमेंट, म्हणजे येथे 0 होईल. बरोबर आहे. देअरफॉर x C2मध्ये चेंज आहे C1 ॲज इट इज. यातून हे मायनस केले, 0 - 0 0. यातून हे मायनस केले, येथे 1 होईल. यातून हे मायनस केले तर येथे 0 होईल. आणि C3 ॲज इट इज इक्वल टू, C2मधून C3 मायनस करायचं आहे, C1 ॲज इट इज. C2मध्ये चेंज आहे, यातून C3 मायनस करायचं आहे, म्हणजे 1 - 1/3. 1 - 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 1/2 म्हणजे 2/3 होईल. बरोबर आहे. येथे येईल 2/3. नंतर या दोघांची सबट्रॅक्शन रफमध्ये करत आहे आणि इरेज करत आहे मी. 1/2 C2 मायनस, हा एलिमेंट मायनस आहे, आपल्याला मायनस करायचा आहे, म्हणजे मायनस प्लस 5/6 होईल. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 + 10 आणि अपॉन हे 16/12 होतील. याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला 4ने डिवाईड करू तर हे 4 होतील आणि हे 3 होतील, म्हणजे 4/3. तुम्ही कोणत्याही प्रकारे करा कॅल्क्युलेशन, परंतु 4/3 यायला पाहिजे. नंतर यातून हे मायनस करू, 2 - 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 - 1 6 - 1/3 होईल, म्हणजे 5/3. येथे येईल 5/3. हा कॉलम ॲज इट इज 1/3. बरोबर आहे. फक्त येथे आता 0 आणायचा आहे, आयमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. हे इरेज करतो मी, यापुढे आपण कंटिन्यू करू. येथे आपल्याला 0 पाहिजे, यातून हे मायनस करू बाय, म्हणजे C1मध्ये चेंज करायचं आहे. C1मध्ये काय करू आपण, मायनस करू C3. C1 - C3 म्हणजे येथे 0 येईल. बरोबर आहे. x 1 - 0 येथे 1, 0 0 म्हणजे येथे 0च होईल. 1 - 1 म्हणजे येथे 0 येईल आता, आणि 0 1 0 0 0 1 आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे, इक्वल टू C1 - C3 या साईडला प्रोसेस करायची आहे, यातून हे मायनस करायचं आहे. 1 - 2/3 1 - 2/3 म्हणजे 3 - 2/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1/3 होईल. बरोबर आहे. येथे येईल 1/3. नंतर C1 - C3 1 मायनस, हे मायनस असल्यामुळे प्लस होईल, 1 + 5/6 1 + 5/6 म्हणजे 6 + 5/6 म्हणजे 11/6 होतील. 11/6. हे मायनस हे C1 - C3 2 - 1/3 2 - 1/3 म्हणजे काय होईल, 6 - 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 5/3 होतील. येथे येईल 5/3. C2 आणि C3 ॲज इट इज. C2 आहे 2/3 4/3 आणि 5/3. बरोबर आहे. आणि 1/3 -5/6 आणि 1/3 याप्रमाणे आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे. देअरफॉर x इक्वल टू मॅट्रिक्स याप्रमाणे मिळेल आपल्याला, 1/3 2/3 1/3 11/6 4/3 -5/6 5/3 5/3 आणि 1/3. सॉरी, हे पण 2/3 येतील पहा, कारण C1 - C3 आहे. 1 - 1/3 1 - 1/3 म्हणजे 3 - 1 होईल, 3 - 1/3 म्हणजे 2/3 येतील. बरोबर आहे. 2/3 याप्रमाणे हे पण 2/3 हे पण 2/3 असतील. पहा येथे 3 आहेत,
येथे 6 आहे. आपण काय करू, देअरफॉर x इक्वल टू येथे 1/6 1/6 कॉमन काढू. म्हणजेच काय, प्रत्येक टर्मला आपण 6ने मल्टिप्लाय करणार आणि जे आन्सर येईल ते येथे लिहिणार आपण. 2/3 इंटू 6 म्हणजे ते 2 होतील. 2 इंटू 2 येथे 4 होतील. 2/3 म्हणजे येथे पण 4 होतील. 1/3 इंटू 6 म्हणजे हे 2 येतील. बरोबर आहे. 1/6 कॉमन आहेत म्हणजे येथे 11. येथे 4/3 इंटू 6 म्हणजे हे 2 आणि इंटू 4 म्हणजे 8 होतील. बरोबर आहे. 1/6 कॉमन काढलेले आहेत म्हणजे येथे -5 येतील. येथे 10 होतील. येथे 10 होतील. बरोबर आहे. आणि येथे 5/3 इंटू 6 म्हणजे हे 2 इंटू 5 म्हणजे 10. हे पण 10. 1/3 इंटू 6 म्हणजे हे 2 येतील. याप्रमाणे प्रत्येकाचा डिनोमिनेटर आता कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे. 6ला 3ने डिवाईड करता येत असल्यामुळे आपण 6 कॉमन काढलेले आहेत. येथे 1/6 कॉमन काढलेले आहेत. याप्रमाणे समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.